टाकावा देव तेथेची जाणावा। नमस्कार। विक्स की गोळी लो, खिचखिच दूर करो। खरं तर लहानपणी हे वाक्य माझ्या जेव्हा कानी पडलं तेव्हा कधी मला याचा अर्थ कळालाच नाही। मात्र जशी जशी मी मोठी होत गेले, माझ्यासारख्या या कळीचं सुद्धा फूल झालं, तेव्हा मला पाहून, खोकणाऱ्या प्रत्येक माणसाला पाहून मी नेहमी हेच म्हणायचे, विक्स की गोळी लो, खिचखिच दूर करो। ओळखलं मला? नसेल ओळखलं। मी तीच गौरी सावंत आहे जिचं संपूर्ण आयुष्य एका विक्स गोळीच्या ॲडव्हर्टाईजमुळे बदलून गेलं। मी तीच गौरी सावंत आहे जी प्रत्येक चौकामध्ये, प्रत्येक नाक्यावरती, प्रत्येक ट्रॅफिक सिग्नलवरती टाळ्या वाजवून नेहमी तुम्हाला इरिटेट करते। परंतु कधी तुम्ही त्या टाळ्यामागचा आक्रोश, त्या टाळ्यामागचा उद्देश ऐकण्याचा प्रयत्न तरी केलाय का हो? नसेल केला। म्हणूनच आज त्याच टाळ्यामागचा आक्रोश आपणा सर्वांना ऐकवण्यासाठी मी गौरी सावंत बोलतीये। लहानपणापासून आपणा सर्वांना आपल्या शिक्षकांनी शिकवलंय, लिंगाचे 3 प्रकार असतात, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग। परंतु आपल्यापैकी कोणीही स्वतःच्या शिक्षकाला विचारलंच नाही की नपुंसकलिंग म्हणजे नेमकं काय असतं, व्हॉट इज मीन बाय थर्ड जेंडर। असा कोणताही प्रश्न तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारलाच नाही। जास्त प्रेशरमध्ये येऊ नका, कारण हा प्रश्न मी सुद्धा माझ्या शिक्षकांना विचारला नाही। माझा जन्म पुणे या जिल्ह्यामध्ये एका टिपिकल महाराष्ट्रीयन मिडल क्लास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेटेरोसेक्सुअल फॅमिलीमध्ये माझा जन्म झाला। माझे वडील हे पोलीस होते, माझी आई साधी हाऊसवाईफ होती, मला एक मोठी बहीण सुद्धा होती। तिच्या जन्माच्या 10 वर्षानंतरनं सावंतांच्या घरी बायोलॉजिकली हा मुलगा जन्माला आला होता। लक्ष देऊन ऐका। I want to clearly tell you that I am born as a male child, but I don't have identity as a male. म्हणजे किती दुविधा परिस्थिती आहे बघा। मी मुलगा म्हणून जन्माला आले, परंतु मुलगा म्हणून माझी ओळखच नव्हती। आणि अशा परिस्थितीमध्ये मी माझं जीवन जगत होते। मी जेव्हा शाळेत जायला लागले तेव्हा माझ्यातलं वेगळेपण मला कळायला लागलं होतं। म्हणून मी जेव्हा दररोज शाळेतून घरी परत यायचे तेव्हा पटकन हातात आरसा घेऊन बसायचे। कधी कधी हातामध्ये बांगड्या घालायचे, माथ्यावरती टिकली लावायचे, स्वतःशी अदा करत, स्वतःकडे हसत, कधी कधी गुणगुणत बसायचे। खरं तर ही माझी सर्व लक्षणे माझ्या आईने सुद्धा पाहिली असती, मात्र माझ्या आईने यावरती कधी प्रश्न उचललीच नाही। कारण त्या बिचारीला वाटायचं की मी जशी जशी मोठी होईल तशी तशी ही माझी सर्व लक्षणे अगदी निघून जातील आणि मी मुलगा म्हणून जगायला लागेल। पण नाही हो, असं काही घडलंच नाही। तुम्हाला सांगते, माझे वडील पोलीस होते म्हणून आम्ही सर्वजण पोलीस वसाहतीमध्ये राहत होतो। आमच्या त्या पोलीस वसाहतीमध्ये एके दिवशी गणेश जयंती निमित्त एक सांस्कृतिक कार्यक्रम होता। त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी सुद्धा सहभाग घेतला। अगदी नऊवारी साडीचा काष्टा घातला, सगळी दागिने परिधान केली आणि त्या स्टेजवरती चढून मी लावणी परफॉर्म केली। परंतु भर लावणीमध्ये माझे वडील माझ्याकडे आले, त्यांनी माझा हात पकडला आणि मला अगदी फेरफटकन घरी घेऊन टाकलं आणि मला म्हणाले, हे असले घाणेरडे चाळे जर माझ्या घरात परत करशील तर तुला मी घराबाहेर हाकलून देईन। खरं तर तुम्हाला याचं दुःख कधी कळणारच नाही। आपलाच माणूस आपल्याच घरातून आपल्याला हाकलून देताना काय दुःख होत असेल हे तुम्हाला कधी कळणारच नाही। आणि म्हणूनच हो, हाच आक्रोश आम्ही तुमच्या सो कॉल्ड 4 चाकी गाडीच्या त्या खिडकीच्या काचावरती आदळून तुम्हाला टाळ्या वाजवून हा आक्रोश ऐकवण्याचा प्रयत्न करतोय।
परंतु तुम्हाला आक्रोश वाटतो, इरिटेशन वाटतं, यामुळे तुम्ही कधी आमचं दुःख समजून घेतलंच नाही. झालं तर मग एवढं बोलून सुद्धा मी माझ्या वडिलांपासून माझ्यातलं असणारं वेगळेपण लपवूच शकले नाही. कॉलेज आणि म्हणूनच मॅम, आय रिक्वेस्ट यू टू स्टॉप. का? आणि आम्हाला 10 मिनिटमध्ये केलं आणि आम्ही 30 मिनिटचं प्रिपेअर केलेलं आणि 10मध्ये कन्वर्ट केलं. दोन्ही पण हे झालेलं. मोनोलॉग आहे नाही मोनोलॉग आहे. नाटक कसं चालू आहे पण नाही तर मोनोलॉग आहे. ऐकू सगळ्यांकडे असं थोडी असते दररोज काहीतरी कसं बंद करणार आहे. चांगलं वाटतं ह्याचा पण व्हिडिओ करतात.